गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे। इथे एका 36 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या 26 वर्षीय प्रियकराची निर्गुण हत्या केली आहे। सोमवारी मध्यरात्री घरात कुणीही नसताना महिलेने ही हत्या केली। हत्येनंतर तिने प्रियकर चक्कर येऊन पडल्याचा बनाव रचला, मात्र तिचा हा बनाव फार काळ टिकला नाही। पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून घटनेचा तपास पंचवटी पोलीस करीत आहेत। अमोल पंढरीनाथ दांडगे, वय वर्ष 26, राहणार हनुमानवाडी पंचवटी असा हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी महिला सोनाली राजेंद्र गायकवाड, वय वर्ष 36, राहणार नवनाथ नगर पेठ रोड हिला तातडीने ताब्यात घेतला आहे। मृत अमोलचा मोठा भाऊ संदीप दांडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात सोनाली विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत अमोल हा अविवाहित होता, तर संशयित आरोपी सोनाली ही विवाहित आहे। गेल्या काही काळापासून या दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू होते, मात्र अमोलच्या कुटुंबियांचा या अनैतिक संबंधाला तीव्र विरोध होता, पण अमोल ऐकायला तयार नव्हता। घरच्यांचा विरोध झुगारून अमोल 15 दिवसापूर्वी हनुमानवाडीतील आपलं घर सोडून निघून गेला होता। पेठ रोडवरील नवनाथ नगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता। सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून आणि चारित्र्याच्या संशयातून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात सोनालीने एका अज्ञात वस्तूच्या साहाय्याने अमोलचा गळा आवळला। अमोलने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र गळा दाबला गेल्याने गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाला। अमोल निश्चित पडल्याचे पाहून सोनाली प्रचंड घाबरली। तिने स्वतःला वाचवण्यासाठी तात्काळ बनाव रचला। शेजाऱ्यांच्या मदतीने तिने अमोलला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। तिथे सोनालीने अमोल अचानक चक्कर येऊन खाली पडला असं डॉक्टरांना सांगितलं, मात्र तपासणी करत असताना डॉक्टरांना अमोलच्या गळ्यावर काळे निळे पडलेले व्रण आढळून आले। डॉक्टरांना तात्काळ संशय आल्याने त्यांनी त्याची माहिती पंचवटी पोलिसांना दिली। पोलिसांनी अमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले। या अहवालानंतर पोलिसांनी सोनालीला पेड्या ठोकल्या। पंचवटी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या क्रूर हत्याकांडात केवळ सोनालीच नाही तर तिला मदत करणाऱ्या आणखी 2 संशयित महिलांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे। पंचवटी पोलीस सध्या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।